महावितरणचा भोंगळ कारभार, शहाद्यात कामगारांच्या जीवाशी खेळ, सावळदा दुर्घटनेनंतरही प्रशासन झोपेत, महावितरण विभागाचा हलगर्जीपणा आणि कंत्राटदारांची मुजोरी यामुळे शहादा तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. सावळदा येथे महावितरणच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप मजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहादा शहराबाहेर पुन्हा एकदा नियमांची पायमल्ली करून कामगारांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा शहराबाहेरील भाव तात्या पेट्रोल पंप परिसरात सध्या नवीन वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या या कामादरम्यान संबंधित कंत्राटदाराकडून सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नियमानुसार विद्युत वाहिनीवर काम करताना परमिट घेतल्यानंतर डिस्चार्जर रॉड लावणे बंधनकारक असते, जेणेकरून तांत्रिक बिघाडामुळे किंवा चुकून वीजप्रवाह सुरू झाल्यास कामगारांना जीवितहानी होऊ नये. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न करता कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याने त्यांच्या जीवाशी थेट खेळ केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. संबंधित अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांनी या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची तसदी घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच शहादा महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनीही या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याने संशय अधिकच बळावत आहे. सावळदा दुर्घटनेनंतर तरी महावितरण प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही अशीच निष्काळजीपणे कामे सुरू असल्याने प्रशासन अजून किती बळींची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.